चोपडे साहेब या इकडे, चोपडे साहेब या इकडे, या बोलत काय तुमचं म्हणणं आहे काय पत्र आलंय, तुम्ही पत्र या आंदोलन करताना काय पत्र द्यायला तुमची काय भूमिका आहे ती सांगा. चोपडे साहेब आपल्या खात्यात आले होते. तुमचा परिचय सांगा ना सर. मी विकास जाधव, असिस्टंट मॅनेजर खात्यात 1 वर्ष झालं बुधवा. आता परवा सरांची तुमच्या सगळ्यांची चर्चा झाली. मग त्या चर्चेतलं कसं झालं, भाषेतलं थोडासा कमकुवतपणा म्हणा, सरांची भाषा शिकणं चालू आहे. त्या शिकण्याच्या ह्याच्यामध्ये आणखी तेवढी त्यांना इफिशियन्सी आलेली. तर त्या बाबतीत त्या एका गोष्टीमुळे तुमचा गैरसमज आहे. तर ठीक आहे, त्यासाठी आमच्याकडनं काही जास्त कमतरता वाटलेलं नाही, त्यासाठी सरांनी मला पूर्णपणे काही आपले प्रशिक्षण त्यांच्याशी व्यवस्थित बोलले, जे काही आपली तुमचे प्रश्न असतात ते पूर्णपणे जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. जर समजा माझ्याकडनं एखादी गोष्ट पूर्ण राहिली सर त्याचा प्रयत्न करतो सोडवतो. सरांकडनं आपण क्षेत्रीय कार्यालयाकडनं कम्युनिकेशन करून त्या गोष्टी आपण सॉर्ट आउट करू. म्हणजे कुणाला ह्याच्यापुढे कुठली तर तकलीफ होणार, म्हणजे त्रास होणारच नाही. आता जेव्हा आपलं सगळं प्रोसेस चालू आहे डाटा अपलोड, आता बरेच त्याच्या सुधारणा आलेल्या आहेत. त्या सुधारणाप्रमाणे आपण डाटा सगळं अपलोड करत आहोत. तो एकदा डाटा सगळं अपलोड झाला, अपलोड झाल्यानंतर त्याची पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल. त्याचाही काही विषय नाही. तसं आपल्याला क्षेत्रीय कार्यालयाकडून पत्र पण आलेलं आहे, तर ते एकदा प्रोसेस सगळी झाली की पूर्ण डाटा तुम्हाला देण्यात येईल. त्याचं अंडर प्रोसेस आहे. आता तुम्हाला सांगतो एक उदाहरण म्हणलं तर जे मयत खातेदार होते त्याचं काय करायचं हे 2 दिवसापूर्वी थोडंसं क्लॅरिटी आली. पहिले काय करतो तर तुमच्या मयत खातेदाराचं आधार कार्ड घेतो, तर त्याच्यातून आता त्यांनी सांगितलं वारसांचं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही करून. म्हणजे प्रोसेस ऑनगोईंग प्रोसेस आहे. त्यामुळे थोडासा फक्त तुम्ही संयम राखा. आमच्याकडनं तिथून पुढे तुम्हाला कुठलाही त्रास होणार आणि किंवा माहिती समजा एखादी गोष्ट आमच्याकडे माहिती नसेल, आम्ही तुम्हाला नम्रपणे सांगू की बाबा आमच्याकडे तुम्हाला उपलब्ध नाही आणि तुम्हाला वाटतं की आमच्याकडनं उपलब्ध पण आहे. आम्ही त्या आणखीन ते शक्यतो तर आम्ही काळजी करत आहोत. शेतकऱ्यांशी उद्धटपणा न होता शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावरती बोलायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण आणखीन त्यात आणखीन सुधारणा करू. म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचणीतून पुढे येणार नाही याची काळजी मी स्वतः साहेबांच्या वतीने सांगतो, पूर्ण शाखेच्या वतीने आणि बँकेच्या वतीने सांगतो. तुम्हाला कुठेही अडचण येणार. आता तुम्ही जसं समन्वयाने बोलला, आपल्या अपेक्षित बोला सर, तुम्ही जसं आता समन्वयाने बोलला तशी समन्वयाची भूमिका त्यांची का नाही या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून? हा माझा तुम्हाला पहिला प्रश्न. त्याचं उत्तर कसं आहे सर, मी तुम्हाला पहिले सांगितलं ते भाषा म्हणजे समजण्यात हे झाले. समन्वय म्हणजे त्यांनी जे सांगायचा प्रयत्न केला का ते भाषेच्या अडचणीमुळे थोडंसं गैरसमज झाला. आज बी त्यांच्या चेहऱ्यावरची ही नाही ना की त्यांचे काय आपण तसं नाही सर, तुम्हाला एक सांगू का, कसं असतं का, तर त्यांनी तुम्हाला सांगतो त्या दिवशी बसून आमची परिचर्चा झाली. सर म्हणले म्हणजे आपल्याकडनं नेमकं काय सुचलं, तर आपल्याकडून आपण कायम हे करत आहोत. फक्त प्रश्न हा आहे की भाषेमुळं फक्त गैरसमज झाला. तुम्ही फक्त तेवढं फक्त समजून घ्या, भाषेमुळं झालं, बाकी काहीच नाही. भाषेचा विषय नाहीये. तुम्हाला त्या दिवशी सविस्तर घटना सांगतो की त्या दिवशी त्यांच्याकडे आल्याच्या नंतर फक्त त्यांना सरळ विचारलं किंवा किती बाद राहील, आता कर्जमाफीचा विषय सुरू आहे. ते म्हणले मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, मला खात्यांची डिटेल्स पाहिजे नाहीत, मला फक्त एक कॉमन आकडा सांगा, काय एवढा आहे, 100 आहे, 200 आहे, 300 आहे. ते म्हणले मी तेही तुम्हाला सांगू शकत नाही. येस, ओके म्हटलं ते. बरं ठीक आहे म्हणलं, आमचं तुमच्याकडून समाधान होत नाही, तुम्ही रेकॉर्डिंग बघा, चौकशी लावा, तुमच्याकडून समाधान होत नाही आणि जर खालच्या अधिकाऱ्याकडून समाधान होत नसेल तर आम्ही काय करतो, वरिष्ठ म्हणलं त्यांचा संपर्क करा. मी त्यांच्याशी बोलतो, तर ते काय म्हणले, मी त्यांचाही संपर्क तुम्हाला देऊ शकत नाही, मला परवानगी घ्यावी लागेल. तुमचा संपर्क द्यायचा आहे का नाही? नाही, ऑफिसचा संपर्क द्यायला अडचण येणार नाही ना. ऑफिस, येस, ऑफिसचा संपर्क मोबाईल टेलिफोन असेलच ना. तुम्हाला प्रॉब्लेम झाला की तुम्ही कॉल करतात ना तिथं, आम्हाला द्यायला काय प्रॉब्लेम आहे? ऑफिसचा नंबर असेल विचारून उत्तर देऊ नका. यांच्याकडून समज आम्हाला जे बी अडचण असेल वरिष्ठांना आम्ही त्या टेलिफोनवर फोन करून आम्ही विचारू, असे वरून समाधानकारक उत्तर येईल, नाही बरोबर आहे त्यांचं चुकीचं आहे, जे काय ते सांगतील. त्यांनी त्याच्या उद्धटपणा केला तर मी त्यांना म्हणलं असं सर मगरूरीनं वागणं बरोबर नाही. आम्ही तुम्हाला शिव्या दिल्या का? कॅमेरा त्यांच्याकडे फिरवा आणि त्यांना विचारा मी तुम्हाला शिव्या दिल्या का? 1 मिनिट बोला सर.
मी शिव्या दिल्या का? फक्त प्रश्नाचं उत्तर द्या. मैं वही बोल रहा हूँ, शिव्या दिल्या का मी मैं तुम्हाला? भी वही बोल रहा हूँ मी तुम्हाला शिव्या दिल्या नाही. लेकिन उस दिन भी मैंने आंकड़ा पूछा था, वो भी आज भी वही बोल रहा हूँ, मैं हमारा हेड ऑफिस परवाना नहीं दे सकते। आपको उसका भी उत्तर दिया है क्षेत्रीय कार्यालय में, जो भी प्रोसेस है पहले आंकड़ा है। अभी मैं 6000 बोलता हूँ, एग्जाम्पल बोल रहा हूँ, मैं 6000 बोलता हूँ, मैं कल के दिन 5000 ही खाता पात्र डाले तो आपने उस दिन 6000 बोले, आज 5000 कैसे बोल सकते ना आप? ऐसा ही नियमाटी वो चाहिए, वो भी नंबर है। मैंने आर वाला भी थोडं मराठीत बोला ना. भी बोला है, नंबर साठी भी मैंने परमिशन लेने के लिए मुझे कॉल करके पता तो बोला है। उन्होंने मना किया था, उसके बाद उन्होंने एक स्पेसिफिक आरओ को नोडल ऑफिसर को रखा है, वो उसका नंबर देने के लिए बोला है। मैं आज चाहिए तो आपको उसका नंबर दे सकता हूँ। हमारा क्षेत्रीय कार्यालय से जो उत्तर आया आपको दे सकता हूँ। आप यस ऐका, मुद्दा पूर्ण ऐकून घ्या, मुद्दा पूर्ण नाही ऐकून घ्या. ओके, वरिष्ठांचा तुम्ही संपर्क त्यावेळेस मला दिला नाही, ज्यावेळेस मी तुम्हाला मागितलं. मी तुम्हाला म्हणलं की असं मगरूने वागणं हे ठीक नव्हे, तुम्ही समन्वयाने बोला. तर त्यावेळेस काय झालं, मी माझ्या सहकार्याला म्हणलं की हे काहीतरी चुकीचं होतंय, तुम्ही व्हिडिओ शूट करा म्हणलं माझा आणि ह्यांच्या संभाषणाचा. उद्याच्याला ह्याचा गैरफायदा घेऊ शकतात. जर माझ्याकडे पुरावा नसला तर पोलीस स्टेशनला जाऊन हे माझ्या विरोधात मोठी तक्रार देऊ शकतात की जीवे मारण्याची धमकी दिली, खंडणी मागितली किंवा 353. असे प्रकार हे करण्यापासून आपण नाकारू शकत नाही. अशी शक्यता होऊ शकते. म्हणून पारदर्शकतापणा यावी त्यात येतं. म्हणून मी माझ्या सहकार्याला सांगितलं की या ठिकाणी हे उद्धट वागतात, बगरूर वागतात, त्यामुळे आपण हे व्हिडिओ शूटमध्ये ह्यांच्या म्हणजे लाईव्ह मध्येच आपण ह्यांना बोलू. मग ते तसा प्रकार केला. ते म्हणले मी पोलिसांना बोलवतो, गुन्हा दाखल करतो. एक मिनिट, मी तुमचं सांगतो, कायद्याने सांगतो. ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1973 ते 71 तुम्ही ते वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, सार्वत्रिक ठिकाणी किंवा सार्वजनिक कार्यालयाच्या ठिकाणी कुठेही व्हिडिओ शूट करण्यास बंधन नाहीये. फक्त विषय कुठे येतो, कॅश डिपार्टमेंट मध्ये कोणी जाऊ शकत नाही. तुमच्याशी आम्हाला संवाद साधण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि प्रतिबंध क्षेत्र असेल का तिथे कॅमेरा चालवल्या जात नाही. तुमची बँक प्रतिबंध क्षेत्र असली तर सांगा. आहे का? आहे. नाही नाही, आता मी बोलणार. एक मिनिट, प्रतिबंध क्षेत्र आहे का सर बँक? मैं आपको यही बोल रहा हूँ, उस दिन का नाही नाही नाही, त्यांच्याशी संवाद साधताना बँक प्रतिबंध क्षेत्र आहे का? फक्त कॅमेरा चालत कॅशकडे जाता येत कॅशकडे जाता येत नाही आम्हाला, आणि कागदाकडे सुद्धा आम्हाला जाता येत नाही. आम्हाला त्यांच्याशी संवाद साधायचा ना. तर ते काय म्हणले, पोलिसांना बोलवतो, गुन्हे दाखल करतो. तुम्ही काय गुन्हे दाखल करणार सांगा मला. वो कुछ बोला ही नहीं मैंने। व्हिडिओ आहे सर. व्हिडिओ आहे. गुन्हे दाखल करतो म्हणला. पुलिस बुला लो, पुलिस कंप्लेंट कर लो, क्योंकि बिना का? permission आणि चोर आहेत video का? shoot- अभी मैंने हमारा आरओला बोला है आपको वीडियो का कुछ एक मिनिट, आम्ही चोर आहेत का? मैं आपको बोल रहा हूँ, आपको कुछ ये नहीं बोला है। हमारा आरओ वाला बोला है आपको वीडियो करना है, कोई भी कस्टमर आए तो आगे बाहर जाके कर लो, नहीं तो अदर ब्रांच का ऑफिस में कर सकते हैं आप, कुछ मना नहीं कर सकते। आगे कुछ आए तो आप मत करो। कैश और गोल्ड के जो भी मेरा ब्रांच कैबिन में, मैं गोल्ड लोन भी करता हूँ, ऐसा नहीं बाहरी ऑफिसर पे मेरा कैबिन में गोल्ड लोन भी होते, उसके लिए मैं मना कर रहा था। अभी उसका जो व्यवस्था की है हमने, जो भी गोल्ड ऍक्ट वाचा तुम्ही, कायदे वाचा. दूसरा जो भी माहिती का है, एक ऑफिसर डेजिग्नेट किया है, पहले जो भी आते इसके बाद जाएगा विकास वसंतराव जाधव, उसका कुछ कमी रहे तो मेरे पास आएगा। उसके पहले जो भी भाषा का भी वो तकलीफ निकल जाते, और जो भी डॉक्यूमेंटेशन है पहले ये देखते उसका कुछ कमी है, सिस्टम में कुछ कमी रहे तो मेरे पास आएगा, मेरा से भी कुछ कमी रहेगा। अभी आपको वरिष्ठ अधिकारी का नंबर देने के लिए बोला है, हम लोग वो भी देते, वो भी सुविधा है हमारा पास। अभी उसका ये हमने व्यवस्था रख दिया। हा, ते आता तुम्ही व्यवस्था ठेवायला का? आम्ही तुम्हाला काही धमकी द्यायला, शिवे द्यायला नव्हतं चालू. मैंने आपको खूप बोला, हमने धमकी कभी नहीं दी। मला वाटतं याच्यात एकच मान्य करा की झाली तुमच्याकडून बोलताना चूक झाली, एकदा रॉंग झाले, तुमच्याकडून स्टेटमेंट बोललात किंवा तुम बँके में कैसे आए, बैंकेचं कसं असं नहीं बोला है, एंग्री में बात कुछ करे, हुआ है। वो एंग्री होकर हम तुमने लोग बात भाषा में कुछ करे, कमी इसलिए हो गया, थोड़ा सा हम लोग उसके लिए व्यवस्था हाँ, रखा है। हाँ। अभी भाषा का व्यवस्था कभी नहीं बोला है। यहाँ से आगे ऐसा नहीं होगा, ऐसा भाषा बात के लिए वो भाषा के कुछ दुसरी प्रॉब्लम गोष्ट शेतकऱ्याला भाषा समजते का त्यांची? दुसरी गोष्ट जे मयत आहे, मराठीत तरी मयत हे असिस्टंट हे आहेत ना, यांच्याशी बोला. हे त्या दिवशी झाले असेल, हे नसलं काय करायचं, हेच आहे. तर सर एक मिनिट, दुसरा विषय आहे का? मग 2 मिनिटं तुमचा हे आमचे बहेसचा चर्चेचा विषय सोडून द्या, महत्वाचे मुद्दे का? दुसरा विषय मयताचा. ज्यावेळेस आपण इथं खातं खोलतो त्यावेळेस त्याला वारसदार आपण मागतो का नाही? मग वारसदार असताना सुद्धा
जर मयत 5-5 वर्ष मयत झालेला असेल तरी तुमची बँक त्यांना पैसे देत नाही, त्याच्यासाठी त्यांना टाळाटाळ अडचण करते. काय सांगतो? काय अडचण आहे? जे ऐका, सुरुवातीचे खाते आहेत यांच्याबद्दल ऐका ना, त्यांचा खुलासा करण्यासाठी ते मयताच्या संदर्भातला जो काय तुमचा आदेश आहे त्यांची त्यांना कॉपी द्या, समाधान तर होईल. लावा ना तुम्ही, हा, ते लोक लावा. परेशान होणार नाहीत एवढे ना. एवढे डॉक्युमेंट लागते असं हा, त्याची आम्ही तुम्हाला पूर्तता करू ना, कागदपत्राची पूर्तता करू आम्ही तुम्हाला. मुख्य शाखेचं जे पत्र आहे ते पत्र यांना द्या. काही जणांचे खाते रिकामे समाधान झालेत होईल मयताचे. यांचं. बरोबर आहे का? मयताचे खाते रिकामे आहेत काही जणांचे, त्याला कुठून आता पैसे काय आणायचे? डॉक्युमेंट त्यांची भरपाई देणार आहेत का तुम्ही? लिस्ट देतो. हा, त्याची त्यांना पत्र द्या. नाही नाही, ज्या खात्यावरले पैसे समजा तुमच्या अगोदरच्या किंवा कोणी काय काळा बाजार केला असेल त्यांचे पैसे तुम्ही देणार आहेत का भरपाई करून बँक म्हणून? प्रोसिजर तर आता आपण सगळ्याची करतो ना. म्हणजे जे कोण पण मयत ज्यांच्या झालं, खात्यातले पैसेच गायब आहेत, त्यांना काय करायचं आता? गावात असे 4-5 केसेस आहेत आमच्या. त्याची तक्रार करा ना. तक्रारी केली आहे ना, काही केले तुला असंच की मिलिंदराव सरकर आमची ठाम मागणी सर, आपण त्याचा आपण यांची पाठपुरावा बदली करावा लागेल. करावी. तक्रार एकच करून बाकी आम्हाला काही एक्सप्लेन करू नका, बाकी आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सहकार्य करू. का उद्या सुद्धा हे वाद होऊ शकतात. एज्युकेटेड लोकांवर तर ही येत असेल तर जे अडाणी आमचे शेतकरी हे हिंदीमध्ये नाहीत बोलू शकत, त्यांची भाषा मराठी जरी असली मराठीमध्ये सुद्धा ते एवढं स्टँडर्ड पद्धतीने तो असं त्यांना समजून असं नाहीत बोलू शकत. मराठी सर तुम्हाला सांगू का? आम्हाला यांची बदली पाहिजे. एखादा आम्ही ह्या मागणीवर ठाम आहे. शेतकरी आला तर सर त्याला मराठीत बोलायचा प्रयत्न करतात. दुसऱ्या मिनिटाला शेतकऱ्याला बाहेर काढतात, आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलेलं आहे. तुम्ही सीसीटीव्ही चेक करा तुमचे सगळे मग. ऐका, आता दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा राहिला. मला ह्या बँकेत यायला कुणाची परवानगी घ्यावी लागते ते मला आता तुम्ही सांगा. नाही ते म्हणले कॅमेरा आज तुमच्यावर वेळ आली म्हणून तुमची सफाई देऊ नका तुम्ही. जर इथे बसायची वेळ आली नसती तर त्याच वेळेस ते सगळ्या गोष्टी झाल्या अभी नहीं असत्या. बोलता हूँ, सब लोग आ सकते, कभी भी आप आके कुछ भी माहिती ले सकते, कभी भी मैं मना नहीं करता. शुल्लक कामासाठी 6 महिने मला तुम्ही बोलले ते. रागाचे बोलले ना. बरं, असं म्हणलं कसं? म्हणलंय ते. मी सुद्धा म्हणलं ना की रागाच्या मनात तू बोललास म्हणून. आज जो माणूस सगळ्याचे प्रश्न लावून धरतो त्याच्यावर वेळ आहे. आमच्यासारखे सर्वसामान्य काय मळके कपडे घालून आल्यावर तुम्ही आम्हाला मध्ये घेणार त्यांच्या नाही. बाजूनं चालू आहे. चोर आहेत का काय म्हणून बाहेर काढता तुम्ही बँकेच्या. लाईव्ह पुन्हा सुरू. त्या माणसाच्या चेहऱ्यावर थोडं सुद्धा काय नाही ना आपल्यासाठी उपोषण बसलेलं. दादा, आपल्याला बदली पाहिजे. बदली करून घ्यायचे विषय मिटला सगळा. बदली यांच्या आपण मागणी करावी. मागणी करावी. 10 मिनट त्यांच्या हातात काय आपने- हेच. भाई बोलना है तो पहले ही बोलते थे ना, आपने कैसे अंदर आए, वीडियो निकालना 10 मिनट के बाद कैसा परमिशन लाए करके अंदर आने का परमिशन फिर भी बोलते क्या होते हे जो सगळं आपने समोर 10 सांगा ना, परमिशन आम्हाला कुणाची मैं लागते? वही बोल रहा हूँ, ह्या पुढे वीडियो आम्ही निकालना बँकेत चाहिए, येताना उस दिन हा, परमिशन परमिशन दिली घेऊन आम्हाला. हमने माहिती दिलाई है, वीडियो बँकेत निकालना येताना मना मत त्या इथं करो. ऑफिस एक आहे. क्या साहेब, आपलं मना ठेवा मत तिथं करो. परमिशन घेऊन मला देता येते आम्हाला. बँक ही ग्राहकाची शेतकऱ्याची 10 बँक आहे. मिनट आप पहले 10 मिनट अंदर आए थे, हे मैंने नोकर कभी आहे. मना किया था क्या? आपण 10 मालक मिनट आहे. के बाद होने के बाद आपका परमिशन का मैंने बोला है, जो वीडियो साठी अभी भी बोलता हूँ मैं, वीडियो साठी उस दिन बोला था वो नहीं होना त्या चाहिए. संदर्भात आर मी वाला गुन्हे ने बोला है, दाखल करतो क्षेत्रीय मला. कार्यालय ने हमको बोला है बरं, वीडियो ठीक भी आहे. निकालना है. रागामध्ये निकालना जो दुसरं काय customer बोलले को. असते तर ठीक कुछ आहे, मना पण गुन्हा नहीं दाखल करते. करतो ही कुठली भाषा आहे? गोल्ड लोन है, पोलिसांना बोलवा, ही कुठली भाषा आहे? इसीलिए मना किया था. आज भी उसका व्यवस्था मैंने अंदर बरं, त्या डाल दिवशी दिया. ऐका ना, मेरे हो, साथ सर, कर सकते. तुमच्या कॅमेऱ्यामध्ये गोल्ड लोनचं प्रोसिजर चालू आहे का बघा. उस दिन नहीं होता, चालू विषय होता, संपला ना. रेगुलर होते. विषय संपला ना, तुमचं काहीच नाही त्या दिवशी. इथं दिवस रात्र बसवा ना. हम लोग आ गए, उसका व्यवस्था किया आगे. लय त्रास झालेला. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे कुठलाही त्रास होणार नाही. बस उसका व्यवस्था कर बदली दिया. करून टाका, विषय संपला. आम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही वरिष्ठांना सांगा त्यांनी ठाम मागणी बदलीची. आपल्या बदलीचं नाही, निवेदन दिलं म्हणजे त्यांच्याकडे वरिष्ठ- द्यायचं. ते देतील ना, वरिष्ठांना कळवतील ते. निर्णय घेतील. त्यांची काय नाही, आम्ही महिनाभर बसू, जोपर्यंत बदली होत नाही ना काय तोपर्यंत बसू. करायचं आपण हे निवेदन घेऊ, त्याची पोच घेऊ. संपला विषय. बरोबर आहे का? त्यांचा आमचा बांधाला बांध नाही, आमची काही दुश्मन नाही, परंतु त्यांचं वर्तन हा, चुकीचं आहे. शेतकऱ्यांसोबत चुकीचं हा आहे. त्रास यांना झाला म्हणून नाही, हा सगळ्यांना त्रास झालेला आहे. याशी आगे यांची सगळ्यांची भावना आहे. नाही होणार काय आहे. सांगेल तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. नकोच आम्हाला नकोच, पण अजून मराठी ही गोष्ट भाषिक करायची का भाग परत आहे. आम्ही? आणि त्यामुळे ह्यांची भाषा इथल्या शेतकऱ्यांना समजत हा. नाही. हा.
ही मोठी अडचण आहे त्यासाठी आता आम्ही- त्यांची बदली करू परत नका. डबल उपोषणालाच बसायचं काय? एकच बदलीचा मार्ग आमचं मोकळा करून निवेदन द्यावा. या सगळ्या आंदोलनकर्त्याकडून हे निवेदन आहे. आपण हे निवेदन स्वीकारा. बदली आणि करून टाका, आम्हाला आमचं पोहोचू द्या. आश्वासन हा? आश्वासन आहे. निवेदन दिलं हो त्यांना निवेदन निवेदन दिलं. दिलं. आश्वासन देणारे हे कोण आहेत? हेच हे आपण ह्यांच्याकडे द्यायला. निवेदन वरिष्ठांकडे आपण कोणाकडे दिलंय? वरिष्ठ. ह्याची पोच घेऊ आपण. दिलंय निवेदन करणार. निवेदन दिलं हो निवेदन दिलंय ना. मी स्वतः साहेबांना भेटलो. हर्षद कुराडे साहेब एवढं चांगलं काम आहे त्या माणसाचं, अत्यंत समन्वयानं वागतात लोकांसोबत. आणि त्या पहिल्याच भेटीत मी त्यांना ओळखलं की साहेबांचं मी अभिनंदन केलं. साहेब आमचं भाग्य आहे म्हणलं तुमच्यासारखे बिझनेस मॅनेजर आम्हाला लाभले म्हणून असं आहे. आणि त्यांच्याबद्दल मी त्यांनी काही समाधान व्यक्त केलं नाही. म्हणजे ते ऐकलं म्हणले, व्हिडिओ बघितला मी. बँकेत एकीची परवानगीचा जो विषय आहे ते मला म्हणले केले नाही. चुकलं बाबा इथून पुढे तू चांगलं टाळल्यावर मी आता त्यांना काहीतरी चुका आपण करतो म्हणतो, तुम्हाला माझं माफ करा. त्यांना न बोलता त्याने पोलिसाची धमकी दिली ना, आपल्याला मारला असतं तर त्याने गुन्हा दाखल केला असता. पण आपण मागे मागितले असते तर गुन्हा दाखल केला, मागे घेतला असता त्यांनी. आता तुम्हाला सांगतो तुम्ही एक वर्ष सरांसोबत आहे सर, तुमचा सगळा स्टाफ चांगला आहे. आम्हाला तुमच्या स्टाफ बद्दल काय तक्रार नाही. प्रयत्न करतात पण थोडं वेळ लागेल. अनोळखी माणसाची वेगळी बाजू, पण जो माणूस सगळ्याचे प्रश्न मांडतो त्या माणसाला जर असं असेल तर आम्हाला तर त्रास झालेला आहे, तरी आम्ही शांतच आहे. मराठी ही भावना काही त्यांचीच नाही, आमची सगळ्यांची भावना आहे. लोकसेवक हा शब्द आहे शुद्ध भाषेमध्ये. लोकसेवक, तुम्ही लोकसेवक आहात. लोकसेवक, मालक नाही. हो, बरोबर. ही जनता मालक आहे. जनता मालक. तुम्हाला मराठी बोला म्हणून जर त्रास द्यायचा असता तर एवढी दिवस नोकरी बी करू दिली नसती इथं. मराठीच मॅनेजर बोलून घेतला असता कोणतरी. मग मनचे स्टाईलनं तुम्हाला द्यायचं का झालं का? आम्ही संयमानं वागतो ना सगळे अधिकारी आमचे म्हणून. शेतकऱ्यांना दबाव देणे. भारतीय आहोत. आपल्या विविध भाषेचा देश आहे. आपल्याला सगळ्यांना सांभाळून चालावं. आम्ही भाषेचा मान राखतो, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही गैरफायदा घ्यावा. आता इथून पुढे की शेतकरी कामगार गोरगरीब थोडासा इथून पुढे काळजी घ्या. केअर घ्या. फार्मरची अडाणी असतात फार्मर, त्यांचे जे बी असेल त्यांना सॉफ्टली भाषेमध्ये बोला, चांगले त्यांना वर्तणूक द्या. फक्त अपेक्षा एवढीच आहे, याच्यात काही दुसरा अपेक्षा नाहीये. आणि जर त्यात सुधारणा आहे, समाधानकारक उत्तरे द्या. आंदोलन आम्हाला तुमची बदली त्याला समजून सांगा. मायातावाल्याला तर लय त्रास आहे यांचा. त्यांचा बेसिक पॉईंटचा विषय आहे. गेली 2.5 वर्ष ते या ठिकाणी प्रयत्न करतात. त्यांचा काहीतरी ब्लॉक केलेला आहे पॉईंट. परंतु त्या विषय असा आहे की अनेक बेसिक पॉईंटचे रिसर्च सुरू आहे. कुणाला काही आक्षेप नाही आहे त्याच्यावर. जे असेल सार्वजनिक जे झालंय ते आपलं झालंय. मला वाटतं वैयक्तिक वर करतील ते लोक. हां. आहे तर साहेब आहेत तर त्यांच्या समोर थोडा हा विषय झाला पाहिजे. सार्वजनिक केलं सर त्यांनी हे तुम्हाला माहिती आहे. याच्याबद्दल थोडंसं काय आहे ते करता येते तुम्हाला. तुमच्या बाजूवर जे योग्य आहे ते करा. चुकीचं करा म्हणणार नाहीत आम्ही. जे योग्य आहे, नियमात बसतंय, कायद्यात बसतंय ते करा. त्याचं पत्र आलं सर. आलंय ना? पत्रफित्र काही झालं नाही. पत्रफित्र काही झालं नाही. ते काल बघितलं मला दाखवलं त्यांनी. त्या पत्राचा माझ्या याचा काही संबंध नाही. मला जुना आयडी आहे, हा नवीन नाही आहे. नवीन मागायला तुम्हाला हां मला जुना आयडी आहे, सगळे त्याने जुना आयडी. 15 वर्ष बँकेला त्यांनी खूप सहकार्य केलं. खूप मेहनत आहे त्यांची बँकेची. खेळायचे बेसिक सगळे नियम मला ज्या ज्या गावाच्या ज्या ज्या आयडी त्या गावात मागायला आले त्यांनी दिल्या नाहीत आयडी त्यांना. ऐका जे गावाचे विषय पॉईंट आहेत जणू करून त्या लोकांना आटू करून इकडे येऊ नये. तुम्ही काय करा त्या सगळ्या विषय पॉईंट निवेदन तयार करा की ज्या गावामध्ये विषय पॉईंट आहे तिथंच चालवा. त्या ठिकाणी जे गाव दिले तुम्ही त्या गावात चाललं पाहिजे. त्या गावाच्या पोराला दिले तर त्याला रोजगार उपलब्ध होता का नाही? त्यांनी दिली नाही का पोराला गावात? शेतकऱ्याची सोय होती ना तिथं त्या जागेवर. शेतकऱ्यांची सोय होती, म्हाताऱ्या बायांची सोय होती. निराधाराच्या बाहेर तालुक्यात येत नाही तर. अहो ते म्हाताऱ्या बायाला नातूला चल म्हणलं तर नातू येत नाही, त्या बाया गावात जाऊन काढतात ना. तुम्ही त्याला नोटीस द्या आपापल्या ठिकाणी हे करा मला. म्हणजे ह्याचं समाधान होतंय सगळ्याचं. नाही ना, ते बदली आहे का दादा? बदलीच्या ह्याच्यात नाही, आपल्याला बदली पाहिजे. तुमचा जे विषय आहे त्याच्यावर मार्ग काढून पण मार्ग तुमचा तर काय डॉक्युमेंट तुमचा मार्ग आहे. आपली मागणी ठाम आहे, आपल्याला बदली पाहिजे. नसेल तर उद्या दुसरं निवेदन देऊन पाहिजे. त्याला उठायचं त्याला उठून जाऊ द्या. म्हणजे ह्याच्या विषयातून कोण्या पद्धतीने करता येईल काय डॉक्युमेंट तयार करून